नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माने स्वागत करतो तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आपण आहे सध्या गणपतीपुळेमध्ये आणि आजचा आहे आपला दुसरा दिवस. तर मित्रांनो, आज आपण रिक्षाद्वारे पुढचे नवीन पॉईंट कव्हर करणार आहोत. तर चला मित्रांनो, रिक्षा घेतली आणि आम्ही पुढे निघालो. आणि गणपतीपुळ्यामधून रिक्षा घेताना तुम्ही पण बघून घ्या, कारण एक पॉईंटसाठी तुम्ही रिक्षा न घेता तर 4-5 पॉईंटच्या पॅकेजसाठी रिक्षा घ्या, म्हणजे तुम्हाला स्वस्त पडेल. कारण इथे रेट एका पॉईंटसाठी खूपच महाग आहेत. आणि जो आम्हाला ड्रायव्हर भेटला सौरभ, त्याने आम्हाला सांगितलं जेव्हा पण रिक्षा घेताल तर तेव्हा पॅकेजनुसारच घ्या, म्हणजे तुम्हाला स्वस्त पडेल. नाहीतर तुम्ही इंडिव्हिज्युअल घेतले तर तुम्हाला खूप महाग पडेल. आणि तसेच आम्ही पुढे निघालो. ही सकाळची पहाटेची दृश्य कोकणातील बघून मन खूप भावूक झालं, कारण ही दृश्य बघण्यासाठीच लोक इतक्या लांबून इथे येतात. आणि लोक बोलतात की कोकणातील पहाट म्हणजेच स्वर्ग असतो. ते आज कळालं, खरंच हा एक स्वर्गच आहे. तिथून पुढे आम्ही रिक्षाने येऊन पोचलो मालगुड बीचला. मालगुड बीच म्हणजेच खूपच सुंदर बीच आहे, कारण आम्ही ह्या बीचबद्दल खूप ऐकलं होतं. कारण तुम्ही जेव्हा गणपतीपुळे बीचला जाता तेव्हा तुम्हाला तिथे खूप गर्दी बघायला भेटते. आणि हा एक बीच आहे जिथे शांतता आणि गर्दी खूप कमी असते. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या राईड भेटतील, ज्या की आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. कोणत्या राईड आहेत आणि त्याचे काय रेट आहेत. पण इथे पुढे आल्यानंतर कळालं की गर्दी फारच कमी आहे. आणि आम्हाला पण खूप आनंद झाला, कारण आम्हाला अशीच ठिकाणं पाहिजे होती जिथे गर्दी कमी असेल. आणि ह्या राईड दिसत आहेत तुम्हाला, तर अशाच राईड आम्हाला पण करायच्या आहेत. तर आम्ही त्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि त्याच्या आधी आम्ही समुद्र बघून घेतला. आणि ह्या लाटा पाहून मन खूप खुश झालं, कारण या लाटासाठीच हा समुद्र सर्वत्र फेमस असतो. आणि लाटाविना समुद्र अधुरा असंच म्हटलं जातं, तर ते तसंच आहे. तसेच लाटा बघून झाल्यानंतर आम्ही पॅरासेलिंग राईड बघितली आणि ठरवलं, चला आपणही वेगवेगळे राईड करूयात. तर ह्या राईड आहेत, तुम्हीही करू शकता. वेगवेगळे राईड आहेत. तुम्हाला यायचं असेल तर या आणि ह्या ठिकाणाला भेट द्या. तर आपण ह्या राईडसाठी जे रेट आहेत ते आपण पुढं बघूयात. चला, हे जे आहेत ते रेट आहेत. आणि हे बघून आम्ही पॅरासेलिंग फक्त करायचं ठरवलं. आणि आमचा तुषार म्हटला, मला पॅरासेलिंग केल्याशिवाय जायचंच नाही. तर बोललो, चल तू कर, मी तुझा व्हिडिओ काढतो. व्हिडिओ स्टार्ट झाला आणि सुरुवातीला मी स्टार्ट बटनवरती क्लिक करायचंच विसरून गेलो. आता निम्म्यातूनच व्हिडिओ चालू केला आणि मला नंतर कळलं, शिव्या तर मी नक्कीच खाणार आहे. पण काय हरकत नाही, थोड्याफार कमी शिव्या भेटतील ह्या आश्वासनाने मी व्हिडिओ पुन्हा चालू केला. आणि आपलं हेलिकॉप्टर म्हणजेच पॅरासेलिंगचं वरती उडालं आणि आपला तुषार पण तसाच वरती उडाला आणि आनंद घेतला. राईड करून झाल्या आणि आम्ही पुढे निघालो. जेव्हा तुषार व्हिडिओ बघायला लागला तेव्हा त्याने शिव्या चालू केल्या. आणि त्याच्या शिव्या ऐकत तसंच आम्ही पुढे निघालो. तर आम्ही पुढे कवी केशव सूत यांच्या जन्मस्थानी भेट देण्यासाठी निघालो आहोत. आणि कवी केशव यांनी आपल्या ओळींनी सर्व जगाला प्रेरित केलं आहे. आणि फायनली आम्ही कवी केशव सूत यांच्या जन्मस्थानी येऊन पोचलो. आणि पुढे गेल्यानंतर एक 10 रुपयाचं तिकीट घेतलं आणि आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर बघितलं तर हे शेणाने सारवलेलं अंगण दिसायला लागलं. तर हे अंगण पाहून खूप भारी वाटलं, कारण जुनी ओळख आणि जुन्या गोष्टी ह्या जपून ठेवल्या पाहिजेच, म्हणजेच त्या गोष्टीला जास्त किंमत येते. आणि कवी केशव सूत यांचे जन्मस्थान बघण्यासाठी भरपूर लोक आले होते. आणि आम्ही आत आलो. तर आत आल्यानंतरही बघितलं तर सर्वही शेणाने सारवलं होतं. आणि जुना वाडा जो आपला असतो तसाच तो आहे असा ठेवला होता. हे बघून खूप भारी वाटलं, कारण आत्ताच्या काळामध्ये जेव्हाही काही नवीन जुनं असतं त्याला नवीन पद्धतीने मॉडिफाय केलं जातं. पण तसं इथे काही केलं नव्हतं. जे आहे ते जुनं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे त्यांच्या काही ओळी होत्या आणि त्या ओळीमध्ये लिहिलेलं की मी कुठला ब्राह्मणही नाही, मी हिंदूही नाही, मी सर्व जगाचा आहे. म्हणजेच जातभेद करत बसू नका, धर्मासाठी खेळत बसू नका, तर सर्वांसाठीच उपयोगी पडा. हेच त्यांच्या ओळीमधून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला. आणि वरती कौलारूचे छत होते. ते कौलारूचे छत बघून त्यांच्या काही आठवणी जाग्या झाल्या. आणि इथेच कवी केशव सूत यांचा जन्म झाला होता असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं. आणि बाहेरही दरवाजावरती लिहिलेलं होतं.
तर ते पाहून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, ज्या गोष्टीबद्दल आम्हाला जास्त माहिती नव्हती. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये ती माहिती दाखवली नाही. आणि ते काही भांडी होती त्यांच्या काळातील, म्हणजेच त्यांनी यूज केलेली, तर ती भांडी तिथे ठेवली होती. आणि पुढे आलो आणि ह्या ओळी दिसायला लागल्या. तर त्यांनी ज्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत त्यांच्या सर्व ओळी इथे पुढे लिहिलेल्या आहेत. म्हणजेच ज्या ओळी कधीही आयुष्यभर बुजल्या नाही पाहिजेत. जेव्हाही लोक त्यांची आठवण काढतील तर त्यांनाही या ओळी दिसतील. जेव्हा जेव्हा या ओळी वाचू तेव्हा तेव्हा त्यांना आपण या पृथ्वीवरती बघू, हे असंच सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि ह्या ओळी वाचल्यानंतर आम्हालाही खूप पॉझिटिव्हिटी यायला लागली होती. कारण आयुष्याच्या प्रत्येक पॉईंटवरती कसं लढायचं आणि कसं त्या संकटाला सामोरं जायचं ह्या ओळीमधून त्यांनी सांगितलं होतं. आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत आपण कशासाठी इथे आलो आहे तेही ते या ओळीद्वारे त्यांनी सांगितलं होतं. कवी केशवसूत यांच्या ओळी वाचून आम्ही पुढे आलो आणि कवी केशवसूत यांच्या ओळीमधून एकच गोष्ट समजली, ह्या पृथ्वीवरती प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्त्व आहे. म्हणूनच ही पृथ्वी एवढी टिकून आहे आणि आपणही प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे. आणि त्यांच्या ओळीमधून त्यांनी प्रत्येक संकटाशी कसं लढायचं आणि कसा त्याचा सामना करायचा हे त्यांनी सांगितलं आहे. कारण माणूस हा लढाई करूनच नाही तर शांततेने अभ्यास करून, शांततेने विचार करून ही लढू शकतो, हे त्यांनी ह्या ओळीद्वारे सांगितलेलं आहे. आणि तिथे झाल्यानंतर आम्ही येऊन पोचलो त्यांच्या स्मारकासमोर. आणि त्यांचे स्मारक बघून मन भावूक झालं, कारण ते एक महान कवी होते आणि त्यांचा इतिहास असाच अजरामर राहो असं आम्हाला वाटलं. त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. कवी केशवसूत यांचं स्मारक बघून आम्ही पुढे निघालो. आणि पुढे वाटेमध्ये जाताना सौरभ आम्हाला म्हणाला, कराटेश्वराचं महादेवाचं जुनं मंदिर इथे जवळपास आहे, तर तुम्ही जाताना तेही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल. तर आम्हीही बोललो, चला आपण बघूयात. आणि आम्ही पुढे आलो आणि त्या मंदिराच्या साईडच्या आवारामध्ये येऊन पोचलो. तर येतानाच आम्हाला काही लोक बोलली की जातानाही विचित्र कपडे घालून तिथे जाऊ नका. आणि पुढे आल्यानंतरही आम्हाला मेन प्रवेशद्वारावरती सूचना लावलेल्या दिसल्या आणि तिथे लिहिलेलं की कसलीही वेगवेगळी प्रकारचे कपडे, म्हणजेच जे तुम्हाला माहीतच असतील मला जे म्हणायचं आहे ते, तर ते कपडे घालून तुम्ही या मंदिरामध्ये येऊ नये. तर खरं तर हा नियम प्रत्येकच मंदिरामध्ये असतो आणि असायलाच पाहिजे. कारण लोकांनाही भान राहिलं पाहिजे की आपण कुठल्या ठिकाणी येतो आहे आणि कशासाठी येतो आहे. तर इथेही गणपतीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या साईडला एक बोर्ड लागलेला आहे. तर त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे, तुम्ही जेव्हाही मंदिरामध्ये प्रवेश करता तर प्रवेश करताना तुम्ही तुमचे हातपाय धुवूनच घ्यावेत. तर हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे छोटंसं, आणि प्रत्येक मंदिरामध्ये हे असा बोर्ड लागायलाच पाहिजे. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा आपण हातपाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करतो तर त्या गोष्टीला पवित्र मानलं जातं. तर आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा आदर करून ह्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि आपण आता त्या गोष्टी काही लोक फॉलो करत नाहीत, पण ते खरं तर पवित्र आहे आणि आपण ते फॉलोच केलं पाहिजे. आणि मंदिराच्या साईडला ही दीपस्तंभ दिसतोय आणि दीपस्तंभाच्या साईडला हे मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राला एकदम चिटकूनच हे मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आम्ही आत प्रवेश केला आणि पहिल्यांदा आम्ही विचारलं कॅमेरा अलाउड आहे का. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ काढू शकता, काहीही अडचण नाही. आणि आम्ही तसंच पुढे आलो तर आमच्यासमोर गर्दी होती आणि आम्हीही या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं आणि महादेवाला सांगितलं की सर्वांचं भलं होऊ दे. आणि ते दर्शन घेऊन आम्ही अरबी समुद्राच्या खाली उतरायला आलो. आणि मंदिरापासून जेव्हा तुम्ही खाली पायऱ्याने उतरत येता तेव्हा तुम्ही अरबी समुद्राच्या काठेला येऊन पोचता. आणि आम्हीही बोललो, चला आपणही जाऊयात. जशा जशा पायऱ्या उतरत होतो तसा समुद्र जवळ येत होता आणि समुद्र बघून मन खुश होत होतं. कारण असं साईडला मंदिर आणि असा साईडला समुद्र बघून खूपच कुणालाही भारी वाटेल. आणि हा जो खडक दिसतोय, ह्या खडकापासून इथले कोकणी लोक विटा बनवतात. खरं तर हा दगड विटा बनवण्यासाठीच वापरला जातो. आणि साईडलाही
एक इंडस्ट्री दिसते तुम्हाला. तर ही इंडस्ट्री कोकणाला आपल्या रोजगार मिळवून देण्यासाठी आलेली आहे. तर अशा अनेक इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये पण आल्या पाहिजेत आणि निसर्गाला पण हानी नाही केलं पाहिजे. आणि ते बघून झाल्यानंतर आपण पुढे आलो आणि पुढे येतानाच सनसेट दिसायला लागला आणि सनसेट बघून खूप भारी वाटायला लागलं. कारण कोकण ठिकाणी जेव्हा असा सनसेट येतो त्यावेळेस वातावरण खूप छान दिसायला लागतं. सगळे रस्तेही असे पिवळे पिवळे दिसायला लागतात आणि सौरभ म्हणाला तुम्हाला अशा छोट्याशा गावातल्या रस्त्याने फिरवतो म्हणजे तुम्हालाही कोकणात आल्यासारखं वाटेल. आणि आम्ही पुढे आलो आणि जाताना वाटेमध्ये आम्हाला दीपस्तंभ दिसला. पण हे दीपस्तंभाच्या आतमध्ये आम्हाला जायचं होतं, पण हे आज बंद असल्या कारणाने आम्हालाही जाता आलं नाही आणि आम्ही इथूनच बघून तिथून निघालो. दीपस्तंभ बघून झाला आणि आम्ही पुढे जयगड किल्ल्याकडे निघालो. जयगड किल्ला हा खूप प्रसिद्ध किल्ला आहे आणि महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून त्याला ओळखलं जातं. त्या किल्ल्याची हिस्ट्री पण खूप मोठी आहे, जे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. आणि चला आता आपण किल्ल्याकडे जाऊयात. आणि आपण आता जयगड किल्ल्याच्या परिसरात येऊन पोचलेलो आहोत. आणि इथे आल्यानंतर ही आपण एक कचराकुंडी पाहिली. तर ही कचराकुंडी बघून खूप भारी वाटलं, कारण प्रत्येक किल्ल्याच्या साईडला अशी कचराकुंडी पाहिजे, ज्याच्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होईल. नाहीतर लोक गडकोट किल्ल्यावरती जातात आणि तिथे प्लॅस्टिक बाटल्या हे टाकून देतात तिथेच. त्याच्यामुळे आपल्या गडकोट किल्ल्यांचा परिसर घाण होतो. तर ते चांगलं नाही. तर प्रत्येक ठिकाणी स्वच्छता असलीच पाहिजे, कारण गडकोट किल्ले हे आपल्या आईबापाप्रमाणे आपण जपले पाहिजेत. कारण त्यांनी आपल्याला जे दिले ते आयुष्यभर आपण कधीच त्यांचे उपकार फेडू शकत नाही. आणि ह्या दरवाजामधून जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला आपल्या सैनिकांची आठवण येते, ज्या सैनिकांनी आयुष्यभर येथे पहारे करून आपलं आयुष्यपणाला घालवलं, रक्त घाम गाळला आणि या किल्ल्यांची सुरक्षा केली. तर ठीक आहे, इथली प्रत्येक दगड माती हे एक संस्कृतीचं प्रतीक आहे आणि प्रत्येक गोष्ट इथली आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देते आणि जाणून देते की आपले महाराज कसे असतील आणि आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केले. तर मित्रांनो, या किल्ल्याद्वारे आपल्याला समजतं. प्रत्येक पाऊल चढताना विचार येतो मनामध्ये, जर छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये आले नसते तर आपण खरंच जिवंत असतो का? ह्या गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या असत्या का? ही संस्कृती आपल्याला भेटली असते का? ही भाषा आपल्याला भेटली असते का? आणि आपला धर्म टिकला असता का? तर मित्रांनो, मी एकच सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज जर ह्या जगामध्ये नसते तर आपल्याला ना धर्म असता, ना संस्कृती असती, ना आपली भाषा जपली असती. तर आपणही त्यांची संस्कृती चांगल्या प्रकारे जपली पाहिजे. गडकोट किल्ल्याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि हे पुढं बघू शकता, हे काय नालायक पाडव्यांनी भिंतीवरती नावं लिहिलेली आहेत. तर असे नालायक लोक प्रत्येक ठिकाणी असतात. तर अशा लोकांना आपण चोप देतोच आणि ते आपण चांगल्या प्रकारे बघतोय. तर आपले शिवसैनिक ह्यांना चोप देण्याचं काम करतायत. तर असंच कुठेही दिसली असली लोक, तर ह्या लोकांना पहिला चोप द्या आणि त्यांना आपली संस्कृती समजून सांगा. संस्कृतीचं काय महत्त्व आहे, आपल्या महाराजांनी किती घाम गाळला आहे आणि काय महाराजांनी आपल्यासाठी किती लढाया लढल्या आहेत, किती ठिकाणी रक्त ओतलं आहे, ते त्यांना सांगा. त्याच्यानंतर त्यांना कळेल की त्या गोष्टीची कशी निगा राखली पाहिजे. तर जेव्हा ह्या मातीतून चालतो तेव्हा असं वाटतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज पण ह्या मातीतून चालत असतील आणि त्यांचीही पावलं कशी असतील. ते पुढे आलो आणि हे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वॉशरूम होतं. आणि जेव्हा या किल्ल्याच्या साईडला आपण बघतो तेव्हा पूर्ण हा अरबी समुद्र लागतो. आणि ह्याच अरबी समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून ताब्यात घेतला होता. कारण असं म्हटलं जातं की 16व्या शतकाच्या आधी हा किल्ला आदिलशाहीकडे होता. आदिलशाहीने हा किल्ला बांधला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या जो दिसतोय हा अरबी समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला पाहिजे होता. तर महाराजांनी 16व्या शतकात त्यांच्यासोबत लढाई करून हा किल्ला घेतलेला आणि हा किल्ला जिंकून ह्या अरबी समुद्रावरती लक्ष ठेवलं होतं.
किल्ल्याच्या साईडला हा असं निसर्गरम्य वातावरण दिसतं आणि इथून एक बोट चाललेली आहे. सुंदर अशी बोट आहे. सुंदर सुंदर दृश्य दिसतात. जेव्हा तुम्ही इव्हिनिंगच्या टायमाला इथे येता तेव्हा तुम्हाला सनसेट या किल्ल्यावरून बघायला भेटतो आणि सुंदर दृश्य बघायला भेटतात. तर या बोटी संत गतीने आपला प्रवास करतायत आणि आम्ही ते कॅमेऱ्याद्वारे कॅप्चर करतो. सुंदर असा निसर्ग बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आणि बघितलं की आपल्या किल्ल्याची खूप पडझड झालेली आहे. तर मित्रांनो, हे बघून खूप वाईट वाटतं, कारण आपले किल्ले जर जगले तर आपली संस्कृती जगेल आणि या किल्ल्यासाठी आपण सोबत येऊन काहीतरी केलं पाहिजे. तर मित्रांनो, ही किल्ल्याची अवस्था पण खूप बेकार झालेली आहे, खूप पडझड झालेली आहे. तर शासनाला एकच विनंती की तुम्ही आमच्यासाठी काय करू नका, पण आमचे किल्ले जपा, कारण आमचे किल्ले म्हणजेच आमच्या महाराजांची ओळख आहे आणि आमच्या महाराजांसाठी हे किल्लेच सर्व काय आहे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे धान्याचं कोठार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे धान्य ह्या कोठारामध्ये साठवलं जायचं. आणि हा जो दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्याचा नकाशा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कुठे कुठे काय आहे आणि इथे थोडंफार इतिहास सांगितलेला आहे, जो इतिहास तुम्ही इथे झूम करून बघू शकता. तर सर्व बघून झाल्यानंतर आम्ही साईटला आलो आणि तिथे बघितलं तर एक बाबा भेटले आणि आम्हाला बाबा म्हणाले की इथे एक सुंदर असं मंदिर आहे. ते म्हणजेच किल्ल्याच्या आतमध्ये मंदिर होतं ते गणपती बाप्पाचं. आणि इथून आम्ही पुढे आलो तर इथे एक समाधी आहे. तर ती समाधी म्हणजे जो इथल्या किल्ल्याचं रक्षण करत होता, म्हणजेच सांभाळत होता, त्या माणसाची इथे समाधी आहे असं आम्हाला यांनी सांगितलं. किल्ला बघून झाला आणि आम्ही पुढे जय गणेश मंदिर बघण्यासाठी निघालो. आणि ते मंदिर खूपच सुंदर आहे आणि आम्ही खूप दिवसापासून ते ठरवलं होतं. आम्ही येऊन पोचलो जयविनायक मंदिराजवळ आणि ते आल्यानंतर इथला परिसर बघून मन गाईवरलं. इथला परिसर बघून, तिथली झाडी बघून असं वाटायला लागलं की आपण US आलेलो आहोत आणि तिथल्या US सिटीमध्ये स्नो पडलेला आहे आणि त्या रस्त्याने आपण चालतोय. असा परिसर आहे, असं वाटते बर्फ पडलेलाच आहे. तर खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. आणि इथं जे ते कळस आहे त्या मंदिराचं, तर पाहू शकता परिसर एवढा सुंदर आहे तर मंदिर किती सुंदर असेल. आणि खूप असं लांबपर्यंत चालत जावं लागतं या मंदिरासाठी आणि पूर्ण वेळा आल्यानंतर ते मंदिर येतं. तर काय हरकत नाही, आपण असं चालत जाऊयात, कारण खूप मजा येते असं रात्रीच्या वेळी हे मंदिर बघण्यासाठी. तुम्ही पण आलात तर रात्रीच्या वेळीसच या मंदिर बघण्यासाठी या, कारण रात्री जे मंदिर दिसतंय ते दिवसा एवढं आपल्याला बघायला वाटत नाही. आणि आम्ही असा आता गोलवेढा मारतो आणि इथं अशी छोटी छोटी झाडं मांडलेली आहेत, गार्डन केलेलं आहे. तर गार्डन पण खूप सुंदर आहे, कारण तिथं स्वच्छता आणि तिथली झाडं व्यवस्थितपणे सांभाळलेली आहेत. त्याच्यामुळे गार्डनला पण चांगला आकार आलेला आहे. तर चला पुढे जाऊयात, आणखी बघूयात कसं काय असणार आहे. तर पाहू शकता इथं झाडांचा थोडं कट करून स्वस्तिक काढलेलं आहे सुंदर असं. आणि खूप सुंदर असे दृश्य दिसतात मित्रांनो हे स्वस्तिक वगैरे अशा गोष्टी बघितल्यानंतर. तर खूप असा मंदिराचा मोठा परिसर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे. तुम्ही पण नक्की या मंदिराकडे, कारण या मंदिराचे दृश्य बघून वाटते की असंच आपण कुठल्या तरी विदेशामध्ये आलेलो आहोत. विदेशामध्येही तुम्हाला हे दृश्य बघायला भेटणार नाही. हा आहे बारव. तर ह्या बारवामध्ये उतरण्यास मनाई आहे मित्रांनो, पण सुंदर असा बारव आहे. तर बघू शकता हे मासे दिसत आहेत. तर असे मोठे मोठे मासे या बारवामध्ये पण आहेत. आणि इथून पुढे आल्यानंतर आता आपण मंदिराकडे जाणार आहोत थेट. तर मंदिराकडे जाण्यासाठी पण आपल्याला आणखी फिरून जावं लागेल. तर खूप मोठा असा राऊंड आहे, काय हरकत नाही, आपण जाऊ. आणि बघू शकता हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे. आता आपण तिथून आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. तर पाहू शकता कळस पण किती सुंदर असा बनवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. आणि मुख्यतः कोकणामध्ये गणपतीची मंदिरं जास्तच आहेत आणि इथल्या त्या गणपतीचा उत्सव जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो तेवढा कुठेच होत नाही.
कारण कोकणी माणूस पूर्ण वर्षभर घरी कधी नाही आला तर शिमग्याला आणि गणपतीमध्ये नक्कीच येतो. तर खरंच ही दृश्य बघून असं बघायला भेटतं की गणपतीसाठी ते त्यांच्या मनामध्ये किती श्रद्धा असेल. तर अशी प्राचीन गणपतीची मंदिरं बघून खूप मनाला भारी वाटतं. पाहू शकता सुंदर मूर्ती दिसते आणि आज बाप्पांना येल्लो पोशाखामध्ये सजवलेलं आहे. आश्चर्य करणारी मूर्ती आहे मित्रांनो. आणि आम्ही बाप्पांचं आता दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि जाताना आम्हाला हनुमानाचं पण मंदिर होतं. तर जाता जाता बोललो हनुमानाच्या मंदिरामध्ये पण पाया पडून जाऊयात आणि बजरंग बलीला बोलूयात की प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी ताकद दे, आणि कारण आयुष्यामध्ये खूप संकट आहेत. तर अशा प्रकारे आमचं सर्व फिरून झालेलं आहे आणि सौरभने आम्हाला खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरवलं. तर सौरभ हा एक गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि तो गावाकडे आल्यानंतर रिक्षा चालवतो टाईमपास म्हणून. तर सॅल्यूट आहे त्याला, हे आम्हाला शेवटी जाताना सांगितलं त्याने. आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपला दुसरा भाग इथे एंड होतो आहे आणि तिसरा भाग आपला येईल मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण रत्नागिरी सिटी टूर दाखवलेला आहे. रत्नागिरी सिटीमधली बरेचसे आपण ठिकाणं त्याच्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत. तसेच आरेवारी बीच पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओ बघायला विसरू नका. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ पण लवकरच येईल आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो जय हिंद, जय भारत आणि थँक्यू सौरभ दादा आम्हाला हे दाखवल्याबद्दल.